मला भेटायला सहकुटुंब सहपरिवार यायचं, फक्त चित्रपटगृहात. अरे पुढे काय वाढून ठेवलंय, कुठे ठाऊक तुला? अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कधीकधी एखादा सिनेमा फक्त डोळ्यांनी पाहिला जात नाही, तो आत्म्याने अनुभवला जातो. आणि देऊळ बंद 2 हा तसाच एक अनुभव आहे. 11 वर्षांपूर्वी एक दार उघडलं होतं, श्रद्धेचं, विश्वासाचं आणि स्वामींच्या अद्भुत लीलांचं. आणि आता 11 वर्षानंतर ते दार पुन्हा उघडलं आहे. थिएटरमधल्या वातावरणातच काहीतरी वेगळी ऊर्जा जाणवते. प्रत्येक सीट भरलेली, प्रत्येक चेहऱ्यावर उत्सुकता आणि प्रत्येकाच्या मनात एकच नाव, श्री स्वामी समर्थ. सिनेमा सुरू होतो आणि काही मिनिटातच तुम्ही एका वेगळ्या विश्वात हरवून जातात, जिथे संघर्ष आहे, अश्रू आहेत, राग आहे आणि त्याहून मोठी गोष्ट म्हणजे एक अदृश्य शक्ती आहे. यावेळी कथा आहे एका नास्तिक शेतकऱ्याची, ज्याचा देवावरचा विश्वास संपला आहे, आयुष्याने ज्याला पूर्णपणे मोडून टाकलं आहे. पण जेव्हा माणूस सगळ्यांकडून हरतो तेव्हा कधीकधी वरून कोणीतरी त्याचा हात धरतं आणि तिथूनच सुरू होतो देऊळ बंद 2चा खरा प्रवास. मोहन जोशी स्वामींच्या भूमिकेत दिसत नाहीत, ते अक्षरशः जाणवतात. त्यांचा प्रत्येक संवाद मनाला स्पर्श करून जातो. काही क्षण असे येतात जिथे थिएटरमध्ये शांतता असते, पण डोळ्यांमध्ये वादळ सुरू असतं. आणि संगीत, अरे हे फक्त गाणं नाही, ही भक्तीची नशा आहे. हळूहळू मनात उतरते आणि मग कायमची तिथेच राहते. सिनेमा एक महत्त्वाची गोष्ट शिकवतो. श्रद्धा म्हणजे अंधारात डोळे बंद करणं नाही, तर अंधारातही प्रकाश शोधत राहणं. हो, चित्रपटात काही उणिवा आहेत, काही प्रसंग थोडे लांब वाटतात, काही गोष्टी अजून खोल जाऊ शकल्या असत्या. पण तरीही जेव्हा क्लायमॅक्स येतो ना, तेव्हा अंगावर काटा येतो आणि शेवटच्या काही मिनिटात तुम्हाला जाणवतं ही फक्त कथा नाही, ही कुणाच्या तरी विश्वासाची गोष्ट आहे. आणि प्लीज, जर तुम्ही सिनेमा पाहायला जाणार असाल तर त्या जादुई क्षणांचे स्पॉयलर्स सोशल मीडियावर टाकू नका, कारण काही गोष्टी मोबाईलच्या कॅमेऱ्यात नाही तर मनात कैद व्हायला हव्यात. एकूणात देऊळ बंद 2 हा फक्त सिनेमा नाही, ही श्रद्धा आणि चमत्काराच्या सीमेवर उभी असलेली एक भावनिक सफर आहे. माझ्याकडून 3.5 स्टार्स आउट ऑफ 5. तुम्ही हा सिनेमा पाहिला आहे काय? स्वामींचा कोणता क्षण तुमच्या मनाला भिडला? कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.